नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे. मी जाणार होतो रावसाहेब, पण ते आनंदात होतो. मला आणि बायकोला दोघांना बोलवलं होतं. लय आनंदात होतो. बायकोन 2 ड्रेस मला शिवलं होतं आणि ते काय केम्ब्रिजला बोलवलं होतं. ती बायको आमची यूट्यूबला रोज केम्ब्रिज टाकून बघायची. ती मला दाखवायची, इथं चहा घेऊ, इथं कॉफी. म्हटलं तू लिहून ठेव, गेल्यावर करू. मी इतका आनंदात होतो, त्या कडूनची भांडणं लागली. कुणाची? अमेरिका, इस्रायल आणि ती इराण. आणि माझा दौरा रद्द. इमानच उडत नाही म्हण. अजून काळा पडलं. बर, भांडणं त्यांची आणि दंगा इथं. या सोशल मीडिया बघते, बघ आता अमेरिका असं करणार, इराण असं करणार, आता ट्रम्प काय ग बसतोय का, आमचं बी गेलंय, हे आलंय, ते आलंय. 15 दिवस यांनी दंगा केला. जेव्हा यांच्या घरातला गॅस संपला, त्यावेळेला बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिला काय चूल पेटना. मैंने युट्यूबवर चूल बघितली. त्या युट्यूबवर याला फुकणी गावली. ह्यानं तिला फुकणी दिली. म्हटलं फुकाय, तर ती डोळ्यातनं बघायला लागली. म्हटलं फुकायचं आहे. मग ती अशी फुकायला लागली. सगळा धूर गेला डोळ्यात. मग तिनं अशी फुकणी याला फेकून मारली. याचा गुडगा फुटला. आणि मग ही लंगडत लंगडत ती गॅसची टाकी घेऊन चौकात आला. चौकात 4 किलोमीटरची लाईन. मग दिवसभर उन्हात थांबलं. फुटाफुटान पुढं सरकत गेलं. संध्याकाळी 5 वाजता याचा नंबर आला. आणि ती पुढं नंबर आल्यावर संध्याकाळी ती काउंटरवरची मुलगी म्हटली, DAC नंबर असेल तरच या. 45 दिवसानंतर बुकिंग होईल, 60 दिवसांनी मिळेल. याच्या लक्षात आलं 60 दिवस गुडगा फुटणार. त्यानं असं डोळं झाकलं, गार वाऱ्याची झुळूक आली. मग यो म्हटला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज. कधी चुलीत लाकडं गेल्या. अहो, आमचं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा टीव्हीवर पहिल्यांदाच नाव घेतलं. कधीच नाव घेतलं नव्हतं बुद्धाचं. ते सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटले, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची. बायकोन मला बघितलं, म्हणलं लोक हे काय म्हणतात. मी बघितलं तर ते खरंच म्हणत होते, बुद्धाची गरज आहे. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपलेला आहे म्हणलं. साधना आहे. अहो, काय चालले काय? त्यावेळेला तुम्हाला आमच्या आठवणी येतील. खराचं प्रकरण ज्यावेळेला टीव्हीवर आलं, महाराष्ट्र हादरला. त्यावेळेला महाराष्ट्राच्या मनात नाही तर अख्ख्या देशाच्या मनात एकच नाव आलं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. खऱ्यापणाने लढणारी माणसं महाराष्ट्रात तेव्हाही होती, आजही आहेत, उद्याही असतील. आणि शिवसेना कायम खऱ्या माणसांसोबत मैदानात आहे. ती उद्याही राहणार आहे. ही संपणार नाही. फक्त माझी विनंती आहे, मला दिसते बरं का, मला काय भविष्य कळत नाही, पण मला दिसते लवकरच तुम्ही बी सत्तेत आहे. फक्त माझी विनंती साहेब एवढीच आहे, जेवढी गेले ती त्यातलं परत यायला बघत्याल. अजिबात नाही घ्यायची. पाया पडतेली येऊन. त्यांचं दुःख आहे हो, त्यांना तुम्ही शिव्या देऊ नका. मला माहित आहे, दररोज उद्घाटन करतात, दररोज सत्कार करतात, पण घरी गेल्यावर दार लावून रडतात. हे मग तर मलाच माहित आहे. दार लावून साहेबांचं नाव घेऊन रडतात. मी म्हणतोय त्यांना, मी येऊ खांदा द्यायला नको म्हणते. मी काय भीत नाही, सत्तेला भीत नाही, पण मी एवढा आहे, मी माझी कविता घेऊन आलोय.
पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही कविता प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांच्या वारसदारांकडूनच येऊ शकते. आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कुणाजवळ जाऊन बसावं आणि कुठून उठून जावं, ह्याला ज्याला जमलं त्यालाच आयुष्य कळलं. जाणारच आहे ना एकदा तरी. काय राहणार आहे तुमचं? अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा, हृदयाच्या कप्प्यात बंद झालेला आमचा अजितदादा सारखा नेता अचानक गेलाच ना. काय नेलं सोबत? आणि दादा गेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुटुंब शपथा घेत होतं मंत्रिपदाच्या. हा विनोद नाही, हा विनोद नाही, ही वेदना आहे. पर्याय नाही. काय राहते आमचं? आज कितीतरी अधिकारी भ्रष्टाचारात हे आहेत ते आहेत. समोर एखादं वंचित पिचलेलं येतं ना, त्याच्यासाठी कुणाचाच फोन येत नाही, त्याच्यासाठी कुणीच फोन करत नाही, त्याच्यासाठी कुणीच दबाव टाकत नाही. जर अधिकाऱ्यांनो तुम्ही फक्त त्याला बसवून पाणी प्यायला दिलं आणि कुणाचाच फोन न येतात जर त्याचं काम केलं ना, तर संध्याकाळी स्वाभिमानाची झोप लागते. याचा विसर पडला म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कुंचला सोडून हे बोट उचलावं लागलं. प्रत्येक काळात बाळासाहेब कुठे येणार आहेत? त्यांचे विचार आहेत, आम्हाला ते घ्यायचं आहे. 40-50 वर्षापूर्वीचा जो शिवसैनिकाचा दरारा होता ना, तो दरारा पाहिजे मला परत मुंबईत आल्यावर. आवाज पाहिजे, त्याची नजर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव घेऊन राजकारण. किती उंचीचा पुतळा, ह्यावर तुमचं प्रेम. ती बी वाऱ्यान पडते आणि मग ती तुकडे होऊन पडतात आणि मग ही आमची लगेच रडते. महाराज, पुतळ्यात महाराजांना बघायची सवय लागली. हेच झालं ना आमच्या महापुरुषांच्या बाबतीत. अगदी 4-5 वर्षाસુધી महाराष्ट्रात सकाळ आली, शुभ शिव सकाळ, भगवा झेंडा आला असा. मी डोकसं खाजवत म्हटले, ही सकाळ कुठनं आली? म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. मी कुणाला तरी चिडवण्यासाठी होती. मग दुसऱ्यानं बघितलं, ते म्हटलं त्यांची झाली, आपली कधी? हे म्हटलं कर आपली. मग निळा झेंडा, शिव भीम सकाळ, 11 वाजता. शिव सकाळ, भीम सकाळ, शिव सकाळ, भीम सकाळ. मग तिसरा एक जागा झाला, म्हटलं आमची घ्या, पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. या सकाळ आल्या कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ, विचारांजवळ येणार नाही, तोपर्यंत ह्यांना काय कळणार आहे? रात्रीचे 1:30 वाजता आमदार शिव्या देत फोन करून त्या प्रकाशकाला. मी ऐकली, ती ऐकली. 8 मिनिटात 36 शिव्या आहेत. स्ट्राईक रेट काढला तर 400च आहे. मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस आहेत, आई आहे, मुलगी आहे, ही नीट बोलत असेल. आणि बाळासाहेब असते तर मातोश्रीवर बोलवून
400च्या स्ट्राईक रेटनं. बाळासाहेब नसलेहून काय झालं? तुमच्या मनगटात तो विचार आहे ना, तो स्वाभिमान जिवंतच ठेवा. एक गरज आहे. आणि खरं सांगू आदित्य दादा, गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये एक हुंदका आहे, एक हंबरडा आहे, जो राम कृष्ण हरी माऊली म्हणत एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत बसलाय. आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम, भरीव काम आता तुम्ही करायला सुरुवात करावी. हा शिवसैनिकासोबत माझ्यातला भीमसैनिक सुद्धा तुमच्यासाठी मैदानात उतरणार. कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगर मधून समतेचा आणि मैत्रीचा हात, जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगर मधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे येला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे, ना मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातात जो भगवा दिलाय, मी त्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ती करा. या देशाच्या संविधानाला, तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कोणी केला, तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतेत, अंगावरच येते, शाईच टाकायला येते शाई. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी ती DYSP माझ्याकडे आली, म्हटले भाषण करू नका. म्हटलं काय झालं? काही संघटना तुमच्यावर शाई टाकायला. मी म्हटलं मी लय लांब आलोय, करू दे. तर बाजूला ते कॉन्स्टेबल बघत होत माझ्यावर, ते हसायला लागलं मला बघून. म्हटलं काय झालं, का हसताय? तर म्हटले तुमचं तोंड काळ करणार. मी म्हटलं साहेब बोलू दे 2 मिनिटं. तर ते म्हटले तुमच्या रिस्कवर बोलणार का? मी म्हटलं अहो आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. मी भाषणाची सुरुवात केली, म्हटलं जे कोणी शाई टाका आलेत त्यांना विनंती एवढी आहे, म्हटलं तुम्ही चुना आणा, अजून काय काळ घालणार. हे जी घसरण झाली आमच्या शहाणपणाची, मी या मराठी मातीचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी की तुमची गरज महाराष्ट्राला आहे. आणि महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी कविता घेऊन थांबणार आहे, ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले. त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे. की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला.
करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे, मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. करून कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मुहूर्त पहा. कांबळे म्हटला, पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले, सत्यनारायण. कांबळे म्हटला, जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली, जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बोलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला. पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच कांडला. आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला. अरे, महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबांचा, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला. त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे, निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले, पाया पडते तो. 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारते. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा, महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा कांडला करून.
मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात, विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले, शाहू आंबेडकरी, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. हे एवढाच सांगावं घेऊन आलो होतो. जाग राहावा, दिवसा बी जाग राहावा, रात्री बी जाग राहावा. आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे. आणि आदित्य दादा, माझ्या कवठीमंकाळच्या मातीचं तुम्हाला सांगणं आहे की आता तुम्ही या मैदानात, म्हणजे तुम्ही तसं मैदानात आहेच, या माय मराठी मातीत ब्रँड म्हटलं जातं ना, ब्रँड, त्या ब्रँडला म्हणते शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक. थांबताना एवढंच म्हणेन, आभारांचे भार कशाला, सत्तेचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया या शिवसेनेचं, या शिवसेनेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या बाळासाहेबांच्या झऱ्याला आपल्याही स्वाभिमानाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मासाहेबांच्या हृदयाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ठाकरे घराणं आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. मी राऊत साहेबांच्या स्वाभिमानाला वंदन करतो. तुमच्या सर्व शिवसैनिकांना मनापासून जय महाराष्ट्र करतो. थांबताना हुंदका दाटून येतोय. एवढ्या मोठ्या स्टेजवर, एवढ्या मोठ्या प्रबोधन पीठावर मला उभं करण्याची संधी तुम्ही दिलीत. मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद चंदन शिवेजी. आता काही वेळात आपण संघटनात्मक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सन्माननीय नेते यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावे. आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोड नाही. दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही. आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुझ्या मनामध्ये आहे आपलाच ठाकरे. आपण तरी कुणी बाळासाहेबांची लेकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे.
तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. कुणी आला गेला तरी श्रद्धा आपली ढळत नाही. सच्चेपणा आपला हा कुठे विकत मिळत नाही. गद्दारी करून आपण शेपूट घालून पळत नाही. हे दिलेले तुकडे झाले आपण कधी गिळत नाही. आवाज आपलाच खतरनाक आहे. आपण तरी कुणी बाळासाहेबांची लोके. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. मला सांभाळलं, मला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. उद्धव साहेबांच्या राहून सोबत शेवटचा शब्द बाळासाहेबांचा पाळायचा. आदित्य दादांच्या सोबत युद्धात जिंकण्यासाठीच सारा डाव आता खेळायचा. हा महाराष्ट्राला देऊ उद्याची हाकरी. आपण तरी कुणी बाळासाहेबांची लयकरे. पक्ष आपला, पक्ष आपला, पक्ष आपला ठाकरे, आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. दैवत आपलं ठाकरे. त्या बाजूला बॅलन्स झालाय ना व्यवस्थित. हॅलो 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 हॅलो. पंचवीस वर्ष झाली होय, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी
त्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर. हॅलो 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 हॅलो. सर्व सन्माननीय आमदारांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. छत्रपती शिवाजी महाराज की. उद्धव साहेब आगे बढ़ो. मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व प्रतिमांचं पूजन कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय महासाहेब, मी विनंती करतो विभागाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा सत्कार आणि
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचाही सत्कार. वंदनीय सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांना, महिला शिवसैनिकांना माझा जय महाराष्ट्र. आपण जसं आता आदेश बांदेकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 23 जानेवारी 26ला एक ह्याच सभागृहामध्ये घोषणा करण्यात आली होती की इम्पोर्ट एक्सपोर्ट लॉजिस्टिक्सचा कोर्स आपण इथे चालू करतो म्हणून. आणि त्यानंतर 21 मार्च रोजी शिवसेना भवनमध्ये उद्धव साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्याचं उद्घाटन झालं आणि 35 लोकांना निवडण्यात आलं होतं. 35 लोकांमध्ये या 35 लोकांना निवडताना त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. लेखी परीक्षेनंतर त्यांची तोंडी परीक्षा घेतल्यानंतर या 35 लोकांचा कोर्स चालू झाला आणि हा 2 महिने यांना लेक्चर्स दिल्यानंतर 21 दिवसाचं त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग, म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रियल व्हिजिटही म्हणतो त्याप्रमाणे त्यांना ते 21 दिवसाचं ट्रेनिंग दिल्यानंतर हा संपूर्ण कोर्स केल्यानंतर पुन्हा त्यांच्या लेखी परीक्षा झाल्या आणि लेखी परीक्षेमध्ये पास झालेल्यांना आज आपण इथे त्यांनामुळे मला सांगायला आनंद होतो की 35मधल्या जवळजवळ 29 मुलांनी परीक्षा दिल्या होत्या आणि 29 मुलांनी हा कोर्स, हा संपूर्ण 3 महिन्याचा संपूर्ण हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि आपली पहिली बॅच ह्याच्यामधनं आपण तयार केलेली आहे. ह्या संपूर्ण कोर्समध्ये या लॉजिस्टिकमध्ये काम करणारी दिग्गज मंडळी काम करत होती, ज्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत आणि 30 मंडळी इथे या मुलांना शिकवण्यासाठी जवळजवळ 3 महिने इथे कार्यरत होती. या 3 महिन्यामध्ये ह्या लोकांनी त्यांना प्रशिक्षण तर दिलंच आणि हे प्रशिक्षण देणारी ही जी मंडळी आहे त्यांच्यात जवळजवळ ह्या ज्या कंपन्या आहेत, यांच्या मालकीच्या ज्या कंपन्या आहेत, जवळजवळ 3 पिढ्या चालवलेल्या असलेल्या ह्या कंपन्यांचे हे मालक हे आहेत. आता मी त्यांचं नाव घेतो. आता ही जी मुलांनी आपल्या कोर्स कंप्लीट केलेला आहे त्यांना मी इथे स्टेजवर आमंत्रित करतो, ज्यांना माननीय श्री उद्धव साहेब यांच्या हस्ते त्यांना सर्टिफिकेट वितरण होणार आहे. पहिलं नाव आहे कुमारी स्वरदा शुक्ल, त्यानंतर आहे रजत मुळे, त्यानंतर अक्षय माळवी, शुभम कोयंडे आणि कुमारी आश्रया विनोद चव्हाण. ही सर्व मंडळी यांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. यांना आता सर्टिफिकेटचं वितरण आणि त्यांना हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर या कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आलेली आहे. म्हणजे आपण जे आश्वासन दिलं होतं की ह्या सगळ्यांना नोकऱ्या तिथे मिळतील त्याप्रमाणे नोकऱ्याही त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि ही सगळी मंडळी आजची स्टेजवर आपल्याला दिसत आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने हा कोर्स आपण 3 महिन्याचा केला आहे आणि या सगळ्या मंडळींनी ही जी आज सगळे इथे दिसत आहेत, ही आपल्याला सगळी मालक मंडळी आहेत आणि यांनी पुढे सुद्धा आपल्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं यांच्या सन्मानार्थ सगळ्यांनी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करावं, जोरदार टाळ्याने, कारण अशा रीतीने त्यांनी जे आपल्याला सहकार्य दिलेलं आहे हे खरोखरच भूषणावं आहे. आणि मी या सगळ्यांचं आपल्या संघटनेच्या वतीने, स्थानिक लोकाधिकार समितीच्या वतीने मी यांचं सगळ्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढची बॅच, आता ही पहिली बॅच आम्ही 35 लोकांची घेतल्यानंतर जवळजवळ 450 लोकांनी ह्याला ॲप्लाय केलेलं आहे, म्हणजे त्यांनी अर्ज दिलेले आहेत. त्यांची दुसरी बॅच आपण लवकरच 50 लोकांची बॅच आपण चालू करतोय आणि या 50 लोकांना सेनाभवनमधनं कॉल करण्यात येईल, सगळ्यांना बोलवण्यात येईल. यांची पुन्हा रिटर्न टेस्ट होईल आणि या रिटर्न टेस्टनंतर त्यांना मग हा 3 महिन्याचा कोर्स त्यांना आपण करणार आहोत. आणि हीच मंडळी संपूर्ण जो सपोर्ट आहे, म्हणजे हे स्वतः हे क्लास घेतात. यांची जी मोठी संस्था आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्ड असोसिएशन ऑफ इंडिया, ही या संस्थेची त्यांची शैक्षणिक शाखा पण आहे, ज्याचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स. तर या शैक्षणिक शाखेतर्फे या सगळ्यांना आपण पुन्हा बॅच आपण करतोय. या सगळ्यांना पुन्हा कॉल जातील, या मुलांना बोलवलं जाईल आणि 50 जणांची बॅच पुन्हा शिवसेना भवनमध्ये आपण करणार आहोत. आणि हीच मंडळी ह्या सगळ्या कोर्ससाठी आपल्याला सहकार्य करणार आहेत. मी आता सगळ्यांची नावं घेतो. श्री अमित कामत हे चेअरमन आहेत FFIAIचे आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे कामत अँड कंपनी. दुष्यंत मुलानी हे मागील त्यांच्या याचे चेअरमन आहेत, त्यांच्या कंपनीचं नाव आहे खिमजी पुंजा फ्रेट फॉरवर्ड्स लिमिटेड आणि हे स्वतः एक फॅकल्टी होते, त्यांना मुलांना ट्रेनिंग दिलं होतं. श्री सुदीप डे हे ऑनररी सेक्रेटरी FFIचे आहेत आणि हे खास कलकत्त्यावरून इथे आलेले आहेत. सुदीप डे, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. खास आपल्या कार्यक्रमासाठी ते कलकत्त्यावरून उपस्थित राहिलेले आहेत.
त्यानंतर आहेत तेज कॉन्ट्रॅक्टर प्रेसिडेंट IIFF, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मयूरसी लॉजिस्टिक कंपनी, श्री शंतनू भडकमकर ॲडवायझर FFI, आणि हे स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ATC ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेड, श्री समीर शाह ॲडवायझर FFI, आणि यांनी हा कोर्स त्यांनी डिझाईन जो संपूर्ण 2 महिन्याचा कोर्स आहे तो त्यांनी डिझाईन केला होता. श्री शंकर शिंदे ॲडवायझर FFI हे आहेत आणि यांच्या कंपनीचं नाव आहे ग्लोबल एक्सप्रेस मल्टी लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड. श्री शंकर हळदणकर उर्फ नाना हळदणकर यांनी इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे मनोहर पटाये आणि श्री नाना हळदणकर यांनी संपूर्ण इनिशिएटिव्ह घेऊन आणि कोऑर्डिनेट करून हा कोर्स आपल्याला त्यांनी केलेला आहे. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचप्रमाणे आहेत श्री विनायक अपराज, त्यांच्या कंपनीचं नाव आहे वरद लॉजिस्टिक्स. मंगेश कांबळे यांच्या कंपनीचं नाव आहे ओमकार क्लिअरिंग. गणपत बेळणेकर क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजन्सी. श्री किरण रांबिया शाह ब्रदर्स. श्री अजिंक्य पाटील ह्यांनी हा कोर्ससाठी संपूर्ण कोऑर्डिनेशन यांनी केलं होतं. त्यांच्यावर त्यांचे सहकारी अजय म्हणून होते. आणि ज्या लोकांनी हा कोर्स दिला आहे त्यांची नावं आहेत म्हणजे ज्यांनी ह्या मुलांना शिकवलं त्यांची नावं आहेत श्री वीरेंद्र दयाल, श्री दीपक चौधरी, मिहीर भडकमकर, वरद अबराज, चैताली मेहता. त्यानंतर काळे लॉजिस्टिक्सच्या वतीने त्यांचे लोक आले होते. आणि काही ज्या ओनर कंपन्या आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मी इथे आपल्या वतीने पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतो. सचिन नाईक यांचं नाव आहे, ते इथे आलेले आहेत. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या वतीने आणि आपल्या संपूर्ण संघटनेच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रदीपजी. आणि आता आपण 2026 ते 2028 करता प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ करणार आहोत. बरं, ओके, ठीक आहे. सध्या राजकारणातील घोडे बाजाराला खूप मोठा ऊत आला आहे. काही जणांनी घोडे बाजारात आपल्याला विकायला ठेवलं आणि विकले सुद्धा गेले. परंतु या घोडे बाजाराला न जुमानता पक्षनिष्ठा म्हणजे काय, नेतृत्वाला साथ देण्याचं म्हणजे काय, याचं ज्वलंत उदाहरण शिवसेनेच्या 4 मावळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ह्या 4 मावळ्यांवर शाबासकीची थाप मारण्याची विनंती मी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना करणारच आहे. त्याच्यामध्ये पहिले जे आपले मावळे आहेत ह्या सगळ्यांना पूर्ण उरत आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके खासदार संजय राऊत साहेब यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक केलं पार पाडून ह्या गद्दारांना धडा शिकवण्याचं निश्चय ज्याने केलेलं आहे ते खासदार अनिल देसाई. अनिल देसाईंचे वैशिष्ट्य तेच आहे, त्यांनी सुद्धा ह्या गद्दारांच्या मंत्रीपदावर लाथ मारली आणि ते परत आलेले आहेत. आणि आता चौथे जे आहेत त्यांचं नाव मला सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. खोक्यांचे ट्रकच्या ट्रक ज्यांच्या घरासमोर या गद्दारांनी आणून ठेवले त्या खोक्यांना लाथ मारली आणि माझी निष्ठा मातोश्रीशी आहे. आज जर मला छाती उघडता आली असती तर मी माझ्या हृदयातले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दाखवले असते असे सांगणारे राजाभाऊ वाजे आमच्या शिवसैनिकांचे आणि निष्ठावंतांचे. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढो. प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जात आहे निष्ठा काय असते ते. आणि आता ज्यांचे ओके 2026 ते 28 करता प्राथमिक सदस्य नोंदणी
चा आज शुभारंभ होतोय. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या स्वाक्षरीने आणि त्यांच्या शुभ हस्ते. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा? पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आगे बढो. आणि आता आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी या वर्धापन दिनाच्या दिवशी मार्गदर्शन करावे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. आणि 60वा वर्धापन दिन आणि 60वा वर्धापन दिन हा हिरक महोत्सव असतो. हिरक महोत्सव असतो. म्हणून नेहमीप्रमाणे मी माझ्या भाषणाची सुरुवात केलेली असली तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या, माझ्या तर आहातच, पण मला दिलेल्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान, जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, कारण ही देणगी माझी वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे कोणी मायकल लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलटा पेटलेला आहे. आणि त्या कांबळेला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहिती आहे. कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या. म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत. आज विशेषतः 4 खासदारांचा सत्कार तर केलाच, त्यांच्यासोबत आपले हक्काचे 20 आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत. आणि या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेब प्रेमी हा कार्यक्रम बघतायत. तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार पूर्ण मी करू शकत नाही.
कारण संकटामागून संकट आली, येतील, पुढे येतील, पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी सुद्धा करणार नाही. ही 60 वर्ष ही काही साधी नव्हती. या 60 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासमोर अनेक जण बसलेत, तुरुंगवास भोगलेत, रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी, ती त्यावेळेला जी सगळी होते, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलोडे, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे जे काही त्यावेळेला कष्ट घेतले, ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. संकट अनेक आली, हे काय संकट नाहीच आहे. मगाशी चंदन शिवे जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो, तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या समोर, तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते, मला वाटतं इंद्रजित गुप्ता, आपली सत्ता होती, आपलं सरकार होतं, आणि एक घटना अशी घडली होती की जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते, शिवसेना प्रमुखांना त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. शिवसेना प्रमुख गेले, मी सोबत होतो, आणखी नेते तेव्हा सोबत होते. आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही, पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काही बुलडॉग समोर बसलाय. आणि त्यांनी सुरुवात अशी केली, आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय कराल, माझं सरकार बरखास्त कराल ना. एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता. आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांनी एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार. आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणाऱ्यांना फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदेसेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर, आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते, आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे. आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये, पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळवत आहे. तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात, किती पळवाल पोरून.
आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही. आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास. लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहिती आहे, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवत आहेत. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली, ही कोणाची अवलाद आहे. ते तर कळतंय, दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. कारण मला आठवत आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली, तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या क्षणाचे आता साक्षीदार 2-3 कदाचित मी, चंदू मामा असे 2-3 राहिलो असू. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. नाही, तुम्ही त्या क्षणाला तिकडे हजर नव्हतात. खर्सीकर बोलतात मी होतो म्हणून. मी तेव्हा तिकडे हजर होतो आणि ते तुषार माझ्या अंगावरती उडाले. मी मागेही बोललोय की मला कल्पना नव्हती की ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकतील. की पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय. कसे कसे शिवसैनिक मोठे झाले, कसे त्यावेळेला कसं सगळ्यांच्या एक पायाकडे हात लावला तर आता कोणाला कळणार नाही. कटकट्या असायचा, माहिती आहे कोणाला काय, रामपुरी. आणि ते हे आमचा टाइमपास तोच. आम्ही शाळेतली मुलं सगळे लालबाग परळ, तेव्हा परेल नव्हतं, परळ होतं. शिवसैनिक यायचे आणि तेच सुरक्षा कवच. आणि कुठून कुठून दुसरीकडनं पण सगळे शिवसैनिक यायचे. आणि मग प्रत्येक जण दाखवायचा, बघा माझा 8 काठ्याचा आहे. म्हणजे त्याला टक 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 8 आवाज यायचा, 11 काठ्याचा, असे सगळे ते होतं. आणि ते बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. तेव्हाच्या सगळ्या मारामाऱ्या एकतर म्हणजे म्हणतात ना, एक तू तरी राहशील तरी नाही तर मी तर राहीन, तशा त्या मारामाऱ्या व्हायच्या. गँग वॉर, हे तसं गँग वॉर आत्ता जसं मध्ये झालं होतं तसं गँग वॉर नाही. वाड्यांची फाईट, सोडा वॉटरच्या बाटल्या, दगडफेक वगैरे सगळं तिथून बघत 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 आता जे सुरू झालंय ते सगळं काय त्याला म्हणतात, ट्रोलिंग. म्हणजे घर बसल्या शिव्या द्यायचं. पण या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की मातोश्रीवरती जे जळतायत, ठाकरे कुटुंबियांवरती जे जळतायत, त्यांना ठाकरे कुटुंबाने काय काय भोगलंय, काय काय सोसलंय याची जरा तरी माहिती आहे का, कल्पना आहे का. आहे आपण बोलताना बोलतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आहेच. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा गद्दार होतेच. शाहू फुले, आंबेडकर सगळ्यांना त्रास झालाय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावर सुद्धा धोंडमार आणि शेणमार झालेली आहे. आज आपण त्यांना दैवत मानतो, पण प्रत्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्यावरती शेणमार झालेली आहे. शाहू महाराजांना सुद्धा त्याचा सामना करावा लागलेला आहे, त्यांची सुद्धा बदनामी झालेली आहे.
कशाला माझ्या आजोबांना प्रबोधनकार ठाकरे जे सांगतात ना, प्रबोधनकारांचा वारसा घेऊन पुढे जा, पण प्रबोधनकारांना सुद्धा काय काय भोगावं लागलंय का? तर कर्मठ आणि बामणी वृत्ती, ज्या जुन्या वाईट रूढी परंपरा होत्या त्या तोडून मोडून टाकल्या पाहिजेत, याच्यासाठी प्रबोधनकार उभे राहिले होते. घराचा पत्ता नाही, कुटुंब घेऊन महाराष्ट्रभर फिरले. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलेले की त्यांची ती भावंड आणि आई, मी तर माझ्या आजीला कधी बघितलं नाही, पण विंचवाचं बिराट जसं पाठीवर असतं तसं घेऊन माझे आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. एखाद्या गावी गेल्यानंतर कुठे आसरा मिळाला तर आजीला सांगायचं की ठीक आहे चल बघ, आणि आजी माझी सगळं काही भांडी कुंडी जी काही 2-4 असतील ती काढून काय संसार थाटायचा प्रयत्न करायची. तेवढ्यात आजोबा गावातनं फेरी मारून यायची आणि सांगायची नाही जमत, चला निघायचं आपल्याला, चालले दुसऱ्या गावामध्ये. अनेक वेळेला त्या काळी आमच्या घरावरती मेलेली कुत्री आणि कचऱ्याचे ढीग फेकले गेलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी तर काय टीका सहन केली हे तुम्हाला माहिती आहे. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत. का? तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार. जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं ड्युटा कार्ट खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मातोश्रीने भोगायचा मातोश्रीला अधिकार नाही. नाहीच आहे, आम्हाला नको आहे काही. पण सोसायचं किती? उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्यने फिरायला पाहिजे. अरे पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर यापैकी या गदड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्या समोर उभा राहिला होता त्यांच्या वार झेलायला. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमची मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तरी इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यामध्ये पोलीस कारवाई केली, ती का केली होती? रजाकारांना घालवण्यासाठी आणि तो प्रांत आपल्या देशात आणण्यासाठी म्हणून पोलीस कारवाई केली होती. आणि यांनी काय केलं? 2-2.5 लाख सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचं सुरक्षा दल तुम्ही वापरता. कोणालाच काय वाटत नाही. ममता बघा कशा लढतायत. काय होतंय? हारल्यानंतर किती देशामध्ये प्रतिक्रिया उमटली. 2.25-2.5 लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, स्वतःच्या पक्षासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये का नाही घुसवत? अजून 12 वर्ष होऊन गेली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा, शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते. देशाचा हिताचा निर्णय घ्या ना तुम्ही. असं तोडून फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा बोलवा ना आम्हाला. आम्ही तर पाकिस्तानी नाही होत ना. माझ्या घराण्याचा इतिहास आहे, तुमच्या असलं तर तुम्ही पण सांगा. असेल, मी कुठे नाही म्हणतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आहोत. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत. तुमच्या एवढेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त काकणभर जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. आणि आज जे आपल्याला विरोध करतायत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांची गरज होती त्यांना.
माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते त्या वृत्त्या आता प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. हो, मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाहीये, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवाचं नाहीये, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदूंमध्ये, आणि आज मला खरंच एका गोष्टीचा अभिमान वाटला की येताना परत आपले ते सगळे तेजस्वी भगवे झेंडे मला दिसले. कारण मी मागेच सांगितलंय, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा होय, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा, त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र नकोय. आणि जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची, अवलादीचं, भेसळीचं रक्त आहे. भेसळयुक्त रक्त हे भगवा हातात घेऊ शकत नाही, घेता कामा नये. आज शिवसेना 60 वर्षाची झाल्यानंतर पुढे काय करणार? ज्या पद्धतीने आजच्या देशाचं राजकारण चालू आहे हे बघितल्यानंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास आता उडत चाललेला आहे. म्हणजे आज 2 कवींनी त्यांच्या कविता सादर केल्या. इंस्टाग्रामवरती आज मी एक कार्टून पाहिलं, ते पण सांगणार आहे. आणि एका कवीची एक कविता, ती पण आत्ता मला आठवली. आपण काय म्हणतो? मशाली समोरचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. काँग्रेस काय म्हणतं? हातासमोरचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. पवारसाहेब म्हणतात तुतारीचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. भाजप म्हणतात तुम्ही कोणाचंही बटन दाबा, तो माणूस आमच्याचकडे येणार आहे. मग निवडणुकीचा खर्च करता कशाला? आणि आता हे जे दिवस चाललेले आहेत ते बघितल्यानंतर डॉक्टर लोक आता प्रश्नचिन्हांकित झाले, तर आपण नेमकं करतो काय? कारण जे कार्टून मी म्हणत होतो ते सोशल मीडियावरती आज आले. एका सोने चोराला पोलिसांनी पकडलंय आणि तो चोर त्यांना सांगतो, हो साहेब, चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. त्याशिवाय डॉक्टर आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण हे असं ऑपरेशन जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीचा धोका आहे. लोकशाहीला हा धोका आहे. देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. ही मला वाटणारी भीती आहे. मी भाकीत करणारा नाहीये. ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये. पण समोर, म्हणजे तुम्ही आता समोर दिसतात तेच भवितव्य आहात. कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका हे जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत. बरं, एवढं तर कमी पडतंय. तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही. अर्ज भरला रे भरला की उचल त्याला. कशासाठी हे करताय? एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, 1 नेशन 1 इलेक्शन, हा एक भाग. पण यांची वाटचाल 1 पार्टी नो इलेक्शनकडे चाललेली आहे. एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, ह्याच्याकडे या दिशेने चाललेली आहे. पण त्यांना मला सांगायचंय, भाजप सुद्धा कधीकाळी आपला दोस्त होता, त्याला मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्य विधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही. त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही. काढा ना, काय वय होती? खुदिराम बोस 17 वर्ष, अनंत लक्ष्मण कानेरे काय वय होतं? भगतसिंग काय होतं वय होतं? राजगुरू काय वय होतं? ही सगळ्यांची वय काढा. ही आताचा जो काही शब्द आहे जेन झी, त्या जेनझीच्या वयोगटातली सगळी मुलं होती. काय बेकार होती?
अशीच फिरत होती. त्याला काही उद्योगधंदे नव्हते. चाफेकर बंधू किती वर्षाचे होते, पण त्यांना माहिती पण नव्हतं देश स्वातंत्र्य नाही, माझा देश गुलाम आहे, माझी भारत माता गुलामगिरीत राहता कामा नये. मेलो तरी 72, पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन. आता देश म्हणजे कोण? आपण. देश म्हणजे मला एक शाळेमध्ये धडा होता, देश म्हणजे देशातील माणसं, दगडधोंडे नाहीत. आपण सगळे आहोत, पण आपलेच जर का दगडधोंडे झाले तर मग हे स्वातंत्र्य उपभोगणारे कोण? कोण उपभोगणार आहे? बरं, चला एक असा विचार करून चालतो की याच्या पुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही. काय करणार आहेत बोला? काय करतील? बरं, तुमच्यापैकी किती राहतील माझ्यासोबत? बघा, एकही तिकीट मिळणार नाही. मग काय करतील हे? कारण का मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं, आणि यांचे खोके खोक्यावर खोके. म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमी भाव नाही, पण आमदार खासदाराचा हमी भाव ठरलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला, ते कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्ज माफी त्यांनी दिले. आपण मुक्त म्हणतो, ते माफी म्हणतायत. कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल, पण तुझं कर्ज नको, मी भीक नको, पण कुत्रावर. म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे. वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण, आणि आता 80 लाख महिलांचं ते त्यांची ओवाळणी काढून घेतलेली आहे. काय टर्रेबाजी करत होते, दाढी खाजवत फिरत होते. काय मिळाले की नाही, मिळाले की नाही. पण मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी? होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे. मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात. विचारा जाब त्यांना. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, हे आता जे गेलेत त्याला कैलास साक्षीदार आहे. माझं भाषण झाल्यानंतर तुडुंब सभा होती. माझं भाषण झालेलं एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला. मला म्हणाला की उद्धवजी, तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे. किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? हा, काय शेतकऱ्याची कमाई किती असेल, किती पैसे असतील त्याच्यामध्ये? मी नाही बघितले, पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता, आणि त्या प्रेमाच्या 1 रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो. समोरून पैशाचा महापूर होता, धबधबे कोसळत होते. 50 कोटी काय, 100 कोटी काय? का तर शिवसेनेला हरवायचं. त्याच्यासाठी हा हरामाचा पैसा हे आपल्या समोर ओतत असताना शेतकऱ्यांसारखी साधी गरीब माणसं त्याच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार त्यांनी जिंकून आणले होते. कुठे फेडाली पाप? कुठे फेडाल? आणि तेच उमेदवार बोलले होते की खंडोजी खोपडे नाव घेतलं तर तुम्ही काय म्हणता, सूर्याजी पिसाळ नाव म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणता. मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला? हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा आता, तू काय म्हणतोय? तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करता. अरे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राने तो त्यांचा अश्वमेध अडवला होता. हा पराक्रम महाराष्ट्राने केलेला आहे. त्याही वेळेला काँग्रेस सोबत होतीच ना.
काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्याच ना. आज एकदम तुम्हाला वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल. शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाहीये, तर शिवसेना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि न्याय हक्काच्या लढ्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि मग काँग्रेसचा विषय काढलाच आहात तर तेही तुम्हाला सांगतो, काँग्रेसने सुद्धा आपल्याला छळलंच नाही, म्हणतच नाही मी. आपला अर्ध्याहून अधिक आयुष्य हे काँग्रेस बरोबरच्या दुश्मनीमध्ये, राजकीय वैरामध्ये गेलेलं आहे. अगदी टोकाचं वैर, अगदी काय तिखट टीका आपण केलेली आहे. आणि टीका कोणासाठी केली? भाजप सोबत होता आपल्या म्हणून, भाजपसाठी म्हणून. काही वेळेला त्यांचे वार शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या अंगावरती घेतलेले आहेत. बाबरी पाडल्यानंतर हे सगळे भाजपवाले पळून गेले होते पाय लावून पार्श्वभागाला, तेव्हा शिवसेना प्रमुख फक्त उभे राहिले होते. कोणासाठी उभे राहिले होते? कोणावरचं संकट त्याने आपल्यावर घेतलं होतं? या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून गेलात. अगदी बाबरी पाडल्यानंतर सुद्धा आरोपी नंबर 1 का 2 हे आपले हिंदू हृदय सम्राट होते. मला वाटतं 1 नंबर अडवाणी, 2 नंबर शिवसेना प्रमुख. लखनौ कोर्टात पण जावं लागलं होतं. सीबीआयची चौकशी झाली, पण बाळासाहेबांनी त्यांनी सीबीआयने तिकडे नाही बोलवलं. सीबीआयचे अधिकारी व्यवस्थित येऊन आदबीने शिवसेना प्रमुखांना विचारून गेले होते. काँग्रेसने सुद्धा आपली माणसं फोडली. काही माणसं आपण काढून टाकली होती, ती त्यांनी घेतली. पण कधीही काँग्रेसने त्याच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केला नव्हता. मुख्यमंत्री कुठे होता? कधी काँग्रेसने आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती, भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. ज्या मातोश्रीने, ज्या बाळासाहेबांनी, कोण तुम्ही असाल, तडीपार होतात, कशासाठी तडीपार झाला माहिती नाही, आपला वाचो याला, तुम्ही काय केलंय, काही का असे नाही, असू दे त्याला, बसू दे त्याला. हे सगळं बाळासाहेबांनी सोसलं, भोगलं. त्याची फळं तुम्ही आम्हाला दाखवताय. राजकारण हे एवढं गडूळ कधीच झालेलं नव्हतं. खरं म्हणजे राजकारणामध्ये 2 माणसं इकडे तिकडे गेली, 4 माणसं, हे ठीक आहे, पण पक्ष तुम्ही संपवायला निघालेला आहात. ज्या पक्षाने तुमचं बोट धरलं नसतं, तर तुम्हाला कोणी ओळखलं नसतं, तुम्ही तिथेच त्याच वेळेला गाडले गेला असतात, त्यांना तुम्ही आज संपवायला निघालात. बरं, आज मी आणखीन मुद्दामून एक हे ऐकवतोय. हे आता जे त्यांचं चाललेलं आहे सगळं, की 2/3 हे कायदेतज्ञ उल्हास बापट की 2/3 लोकांची संमती असावी लागते, या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, पण तो अर्धवट आधार घेतला जातोय. आता 10व्या शेड्यूलमध्ये असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या सदस्याने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो या 10व्या शेड्यूल खाली. आणि मग 4थ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की यातनं कोण कोण वाचू शकतं, तर पक्षाने जर का विलिनीकरण केलं आणि त्याला 2/3 सदस्यांनी जर का संमती दिली तर ते वाचतात. म्हणजे निर्णय जो आहे मर्जरचा तो पक्षाने घ्यायचा. या 6 लोकांकडे तो मर्जरचा निर्णय नाहीये, हे त्या तिकिटावर निवडून आलेले, तो पक्ष नाहीये, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे इथे निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे आणि मग जर का 2/3 असतील तर ते वाचतील. तर आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत 4 वर्ष हा खटला पडू नये, अजून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय दिलेला नाही. मला तर काही वेळा असं वाटतं की इतक्या उदात्त हेतूने हा अँटी डिफेक्शन लॉ केला होता 85 साली, की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे. तर ती निकोप ठेवायची असेल तर पक्षांतर बंदी कायदा पाहिजे म्हणून हा केला. त्याचं इतकं विकृतीकरण गेल्या काही दिवसांमध्ये केलंय 4 वर्षामध्ये, आणि सुप्रीम कोर्ट गप्प बसलंय. तर मला तर काही वेळा असं वाटतं, राज्यघटना शिकवणारा म्हणून,
की या विकृतीकरणाला सगळ्यात जास्त कोणी जबाबदार असेल तर ते सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे. बोला. आता उद्या आमच्या आणि बापट साहेबांच्या डोक्यावरती हातोडा पडेल सुमोटो. कारण झालंय काय की एका बाजूने सुप्रीम कोर्ट आणि आमचे कायदा मंत्री बॅडमिंटन खेळतायत आणि मध्ये आमचं शटलकॉक झालंय. संविधानाचं पण शटलकॉक झाले. हा त्याच्याकडे, तो त्याच्याकडे, तो त्याच्याकडे. अरे देशाची बरबादी होते आणि तुम्ही तिकडे मजा मारत बसलात. पण आता विचार सगळ्यांनी केला पाहिजे, केवळ शिवसेनेने नाहीये. हा विषय शिवसेनेचा नाहीये. का शिवसेना पाहिजे, एक तर शिवसेना हवी आहे की नको आहे, हा विचार सगळ्यांनी करा. महाराष्ट्राने केला पाहिजे. आज सुद्धा मी जेव्हा जातो म्हणजे अगदी ठीक आहे, मी जिल्हा परिषद निवडणुकीला नाही फिरलो कोणी. याचं कारण मला स्थानिक नेते उभे राहिले पाहिजेत. त्यांच्या जीवावरती तुम्ही शिवसेनेची धुरा ही स्थानिक पातळीवर तरी सोपवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला आपले पंतप्रधान येतात, अगदी दूध संघाच्या निवडणुकीला सुद्धा भाई और बहनो. मग माझे स्थानिक लोक आहेत कुठे? बरं तुम्ही खासदार आहात, तुम्ही आमदार आहात, अरे करा ना निवडणूक, लढवा. पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती, या गेल्याच वर्षी जमीनच्या जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीनच्या जमीन. महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते. मी आणि माझ्या बरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरे साहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेले होते. मी मुख्यमंत्री होतो हे सांगावं का लागतंय? कारण लोक विसरतात. कोणी न मागता कर्जमुक्ती ती सुद्धा कोणत्याही प्रश्नाशिवाय मी केली होती. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं. आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एक सांगायचा राहिला. कारण प्रबोधनकारांपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कोणालाच माहिती नाही आहेत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसं त्यावेळेला प्लेग आला होता. आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय? लागला की गेला. म्हणजे कोणाला गाठ आली का गेलाच. आणि त्याच वेळेला मग ते रँड वगैरे ते सगळं झालं, ते पुण्यामध्ये, ते तिकडे. पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं आणि त्याच्यात ते घेऊन ते गेले. आहे कोणाचा असा घराण्याचा इतिहास? आमच्या अंगावर येते येता. आणि म्हणून मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय, मी आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश. जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितले की जसं तुम्ही मला जपलं, मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षण सुद्धा मी राहणार नाही तिकडे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीला गेलो. त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाही आहे. मला जर का काही पाहिजे असतं तर आज सुद्धा मी विनासायास विधान परिषदेमध्ये टिकोजीरावासारखं जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन.
जबाबदारी स्वीकारेन, पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.